आमदार राजेश क्षीरसागर यांनी टक्केवारीतून मिळवलेले पैसे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर गोव्यातील कसिनोमध्ये जुगार खेळून उधळत असतात असा आरोप ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला। थेट एलईडी वॉलवर काही ध्वनिचित्रफिती दाखवून इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या। टक्केवारीमध्ये गुंतलेल्या लोकप्रतिनिधींमुळे कोल्हापूरचा विकास ठप्प झालाय। जनतेने त्यांच्याकडून काय बोध घ्यायचा अशी विचारणाही इंगवले यांनी केली। आमदार राजेश क्षीरसागर आणि ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळू लागलाय। रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर पिता पुत्रांवर अनेक आरोप केले। कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक आणि आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ इंगवले यांनी जाहीर दाखवला। त्यानंतर इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडलं। जयप्रभा स्टुडिओ, अलिशान डिफेंडर कार, 100 कोटींचे रस्ते, व्यावसायिकांना धमकी अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख करून आमदार क्षीरसागर यांच्या टक्केवारीच्या वृत्तीमुळे कोल्हापूरचा विकास खुंटल्याचा आरोप केला। कोल्हापूर शहरात पार्किंगला जागा नाही, जनतेला मूलभूत सुविधाही मिळत नाहीत, पण आमदार पुत्र गोव्यात जाऊन कॅसिनोमध्ये जुगार खेळतात। त्यामुळे जनतेनं त्यांच्याकडून काय बोध घ्यायचा अशी विचारणा इंगवले यांनी केली। तरुणाईला व्यसनाधीन बनवण्याचा हा प्रकार असून जनतेनंच त्यांना जाब विचारला पाहिजे असं इंगवले म्हणाले। जे लोकप्रतिनिधी असतात, ज्यांना जनतेने निवडून दिलं असतं, त्यांनी जुगार खेळणं, कॅसिनोमध्ये जाणं हे योग्य आहे का? कोल्हापूर शहरामध्ये जुगार, मटका, गांजा आणि कॅसिनो हे फार प्रमाणात वाढल्यामुळं आपल्या जिल्ह्यातील नवीन तरुण पिढी बाद होत आहे। नवीन पिढी बाद करायला एक क्षीरसागरांचे सुपुत्र कारणीभूत आहेत का? जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे, पण सर्व परिसीमा पार केलेल्या क्षीरसागर पितापुत्राकडून आता विकासाच्या अपेक्षा संपल्या आहेत असंही इंगवले यांनी सांगितलं। केवळ ईव्हीएममुळे विजय सरदारांचा पराभव झाल्याचा आरोपही रविकिरण इंगवले यांनी केला। तसंच आपण कोणत्याही अवैध व्यवसायात नसल्याचं सांगून कुणीही तसे पुरावे दिल्यास कोल्हापूर सोडायला तयार आहे असं इंगवले यांनी आव्हान दिलं। पत्रकार परिषदेला सुनील मोदी, विशाल देवकुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।